नमस्कार, शिवराज्य न्यूज लाईव्ह व हिमायतनगर दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज हिमायतनगर येथील ईदगाह प्रकरणामध्ये श्री जाकीर चौस यांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर आज कोर्टाचा आदेश होता की त्यांनी आज उपस्थित राहावे। या अनुषंगाने ॲडव्होकेट जाकीर चौस यांचे ॲडव्होकेट जे होते ते काही कारणामुळे उपस्थित नसल्यामुळे कोर्टाने ही पुढची तारीख दिलेली आहे। तरी एकंदरीत हा प्रकरण काय आहे ते थेट जाकीर चौस सरांशी जाणून घेऊ। सर नमस्कार, युवाराज्य न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तरी एकंदरीत हा प्रकरण काय आहे की ईदगाह प्रकरणामध्ये तुम्ही थेट कोर्टाला भेट दिली आणि काय प्रकरण आहे आणि कसा प्रोसेस आहे? या ईदगाह प्रकरणामध्ये 2016-17ला ईदगाहचं काम पूर्ण करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर पुन्हा बोगस बिल उचलण्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व इथले गुत्तेदार यांनी संगनमत करून पुन्हा 2019-20ला पुन्हा तोच काम दाखवून पुन्हा ते 50 लाखाचा बिल उचललं। एक ईदगाह हा पवित्र स्थळ आहे, ज्या ठिकाणी लोक वर्षातून 2दा नमाज पढायला जातात। अशा पवित्र भूमीला हे लोकप्रतिनिधी असे भ्रष्टाचारी गुत्तेदार सोडत नाहीत, तर इतर ठिकाणी यांनी किती भ्रष्टाचार केला असेल। या ईदगाहच्या प्रकरणासाठी हिमायतनगरमधील अनेक लोकांनी प्रकरण उचललं होतं, परंतु ते प्रकरण जागच्या जागीच राहिलं। काहींनी मंत्रालयातसुद्धा धाव घेतली। यांची पोहोच इथपर्यंत आहे की मंत्रालयातसुद्धा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याच्यामुळे मला नाईलाजास्तव प्रकरण हे जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा दाबण्यात आलेलं आहे, मंत्रालयातसुद्धा दाबण्यात आलं आहे। त्यामुळे नाईलाजास्तव मला शेवटचा पर्याय म्हणून कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला। न्यायालयाच्या दालनामध्ये हे प्रकरण मला आणावं लागले। माझ्यासोबत ॲडव्होकेट नांदेडचे खिल्लारे साहेब आहेत, आमचे मेन आर्ग्युमेंट करणारे जे वकील ॲडव्होकेट इद्रिस कादरी साहेब आहेत, ते आज त्यांचं नांदेड कोर्टामध्ये काही विशेष काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। कोर्टाने पुढची 10 तारीख दिलेली आहे। या 10 तारखेला आर्ग्युमेंट होऊन जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर 100% कोर्ट आम्हाला न्याय देईल आणि आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, त्यांच्यावर FIR 100% होणार।